आपले बृहन्मुंबई महानगरपालिका ऑनलाईन अध्ययन अध्यापन मराठी विषय तासिकेत मी आपले सहर्ष स्वागत करत आहे. मी रामकृष्ण परमहंस मार्ग मनपा माध्यमिक शाळा बांद्रा पूर्व मुंबई येथे कार्यरत असून मराठी विषयाचे अध्यापन करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मागील काही लाईव्ह तासामध्ये आपण उपयोजित लेखनातील पत्रलेखन यामध्ये औपचारिक व अनौपचारिक पत्रलेखन या घटकाचा आपण अभ्यास केलेला आहे. या घटकाचे व्हिडिओ जर तुम्हाला पुन्हा पाहायचे असतील तर BMC एडिओ YouTube चॅनल वरती ते तुम्ही पुन्हा पाहू शकता. आज आपण उपयोजित लेखनातील पुढील घटक बातमी लेखन व जाहिरात लेखन पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या कृतीपत्रिकेमध्ये प्रश्न क्रमांक 5आ यामध्ये 3 कृती सोडवण्यासाठी दिलेले असतात. एक म्हणजे जाहिरात लेखन, दुसरी कृती बातमी लेखन व तिसरी कृती कथा लेखन. अशी प्रत्येकी 5 गुणांसाठी 2 कृती सोडवणं आवश्यक असते. असा एकूण प्रश्न 5वा हा आपल्याला कृतीपत्रिकेमध्ये 10 गुणांचा प्रश्न विचारलेला असतो. चला तर मग सर्वप्रथम आपण बातमी लेखन म्हणजेच वृत्तांत लेखन याविषयी जाणून घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, पूर्वीच्या काळी राजे महाराजे बातमी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवण्यासाठी एका घोडस्वराची नेमणूक करत असत. तसेच ग्रामीण भागामध्ये सुद्धा वासुदेव घरोघरी जाऊन बातम्याही देण्याचं काम करत असो. त्याच्याही पुढे जाऊन जर आपण बघितलं तर गावामध्ये जर एखादी बातमी जर त्या ठिकाणी सांगायची असेल तर गावामध्ये दवंडी पिटून ती बातमी सर्व गावकऱ्यांना सांगितली जायची. आज मात्र विद्यार्थी मित्रांनो, आपण वर्तमानपत्र, दूरदर्शन किंवा बातम्या देणाऱ्या इतर वाहिन्यांवरती बातम्या ऐकतो व पाहतो आणि वाचतो. यामुळं आज आपण जगात काय घडत आहे याची माहिती लगेच आपणास कळते. म्हणजे बातम्यांच्या माध्यमातून आपण जगाशी जोडलो गेलेलो आहोत. उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या जगात आणि देशामध्ये कोरोना या महामारीने अतिशय थैमान वाजवलेलं आहे की नाही. जगामध्ये सर्वजण या कोरोना महामारी म्हणून त्रस्त झालेले आहेत आणि या सर्व बातम्या ना देशातल्या व जगातल्या, मग कोरोना रुग्ण किती आहेत, किती बरे झालेले आहेत, किती रुग्ण मृत्युमुखी पडलेले आहेत किंवा कुठे लॉकडाऊन आहे कुठे नाही, याची माहिती आज आपण घरी बसून वाचतो किंवा टीव्हीवर पाहतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्वजण वर्तमानपत्र वाचतच असाल. वर्तमानपत्रामध्ये विविध विषयांच्या बातम्या आपण वाचन करतो. त्यामध्ये मग सामाजिक असेल, राजकीय असेल, सांस्कृतिक असेल किंवा क्रीडा क्षेत्रातील बातम्या हे आपण वर्तमानपत्रातून वाचतो. परंतु या बातम्या कशा लिहितात हे आज आपण अभ्यासणार आहोत. बातमी लेखन करताना बातमीचे 5 भाग पडतात आणि प्रत्येक बातमीत हे 5 भाग असतातच. चला तर मग ते 5 भाग कोणते बरं ते आज आपण पाहूया. सर्वप्रथम आपण बातमी लेखनाचं स्वरूप, त्यामध्ये पहिला भाग म्हणजेच शीर्षक होय. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपण वर्तमानपत्र वाचायला घेतो तेव्हा आपल्याला सर्वप्रथम त्या बातमीचं शीर्षक दिसतं. शीर्षक म्हणजे काय बरं तर ठळक बातम्या असतात की ना, हेडलाईन्स असं म्हणतो आपण, बरोबर. तर मग हे शीर्षक हे खूप महत्वाचं असतं. जेव्हा बातमी वाचतो तेव्हा त्या बातमीचा सार हा त्या शीर्षकामध्ये दडलेला असतो. त्यामुळं संपूर्ण बातमीचा अर्क त्या बातमीच्या शीर्षकात असतो आणि शीर्षक म्हणजेच बातमीचा आत्मा होय. शीर्षक नेहमी कमीत कमी शब्दामध्ये लिहिलेले असते. शीर्षक आकर्षक असते. ते वाचता क्षणी वाचकांना बातमीच्या आशयाची ओळख करून देते. बातमीविषयी कुतूहल निर्माण करणे व वाचकाच्या मनात बातमी वाचण्याची उत्कंठा निर्माण करणं हे शीर्षकांचे हेतू असतात की नाही. आपण जेव्हा एखादी बातमी वाचतो, उदाहरण झालं घ्यायचं तर मार्चची परीक्षा झाली आहे आणि आपण रिझल्टची वाट पाहत आहोत.
बरोबर की नाही? मग जून मध्ये आपला रिझल्ट लागणार आहे आणि आपण एखाद्या न्यूज किंवा एखाद्या वर्तमानपत्रामध्ये की एक बातमी वाचली की जून मध्ये 10वीचा निकाल लागणार आहे, अशी एखादी बातमी वाचली तर आपल्या मनामध्ये उत्कंठा निर्माण होते. अरे आवाज आता खूप येतो बातमी रे. ही बातमी वाचल्यानंतर आपल्याला हा निकाल कधी लागणार आहे ना, कोणत्या वेबसाईट वरती लागणार आहे, ही सगळं वाचण्याची उत्कंठा आपल्या मनामध्ये निर्माण होत असते. म्हणजे शीर्षक हे खूप महत्वाचं असतं बातमीचं, कारण तो एक बातमीचा आत्माच मानला गेलेला आहे आणि म्हणूनच शीर्षकाला खूप महत्व असतं बातमी लेखनामध्ये. परंतु ते कमीत कमी शब्दांमध्ये लिहिणं आवश्यक आहे. यानंतर दुसरा टप्पा येतो किंवा दुसरा भाग म्हणजे बातमीचा स्रोत. बरं, ही बातमी कोणी दिलेली आहे हे या भागामध्ये सांगितलं असतं. आपला शीर्षक, बातमीचं शीर्षक झाल्यानंतर लगेचच हा बातमीचा स्रोत लिहिणं हे आवश्यक असतं. उदाहरणाच्या स्वरूपामध्ये मी इथे तुम्हाला आमच्या वार्ताहराकडून, आमच्या प्रतिनिधीकडून आणि एक्सप्रेस वृत्तसंस्थेकडून अशा 3 प्रकारचे स्रोत तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात. परंतु यापैकी एकच स्रोत तुम्ही त्या ठिकाणी वापरायचा आहे. सहसा आपण आमच्या वार्ताहराकडून असंच आपण या ठिकाणी लिहितो आणि ते लिहिण्यासाठी सोपंही आहे, किंवा आमच्या प्रतिनिधीकडून असंही लिहिलं तरी चालेल. परंतु कोणतंही एकच स्रोत आपल्याला त्या ठिकाणी लिहायचा आहे ना. म्हणजे शीर्षकानंतरच्या ओळीमध्ये हा बातमीचा स्रोत देणं आवश्यक असतं. हे झालं आपल्या बातमी लेखनाचा दुसरा भाग. तिसरा भाग जर म्हटला तर आपण स्थळ व दिनांकाचा उल्लेख करणं खूप गरजेचं आहे. बातमीत सांगितलेली घटना कोठे व कधी घडली हे यामध्ये सांगितलेलं असतं. सांगितलेले त्या ठिकाणी आपण इथे एक उदाहरणाच्या स्वरूपामध्ये जर बघितलं तर मुंबई दिनांक 15 ऑगस्ट आणि पुणे दिनांक 15 जून असं मी या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. मग तुम्हाला प्रश्न पडत असेल, अरे मग इथे वर्ष का नाही उल्लेख केलेला आहे? तर वर्षाचा उल्लेख हा वर्तमानपत्राच्या सुरुवातीलाच आपण पाहतो की पूर्ण दिनांक या ठिकाणी दिलेली असते, ठीक नाही? म्हणून पुन्हा पुन्हा आपण वर्षाचा उल्लेख करायची गरज नाही किंवा त्याची आवश्यकता नाही. आता स्थळ म्हणजेच इथे या ठिकाणी उदाहरणामध्ये तुम्हाला पाहायला मिळतं तो मुंबई है ना. बातमी कोठे घडलेली आहे हे आपल्याला त्या ठिकाणी सांगणं आवश्यक आहे आणि ती कधी घडलेली आहे. म्हणजे मुंबई दिनांक 15 ऑगस्ट असा उल्लेख करणं आवश्यक आहे. म्हणजे ही तारीख उदाहरणाच्या स्वरूपामध्ये मी तुम्हाला या पीपीटी मध्ये दिलेली आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीने त्या ठिकाणी टाकायची आहे. हा तपशील यामध्ये आपल्याला लिहिणं खूप आवश्यक असतो. म्हणजे बातमीचा हा तिसरा टप्पा म्हणूया किंवा तिसरा भाग म्हणूया. याच्यानंतर बातमीचा शिरोभाग येतो, ठीक आहे. बातमीचा पहिला परिच्छेद म्हणजे बातमीचा काय असतो? शिरोभाग. जेव्हा आपण बातमीचं शीर्षक पाहिलं त्याच्यानंतर आपण त्या ठिकाणी त्याचा स्रोत पाहिला, स्थळ आणि दिनांकाचा उल्लेख केला. आता याच्यानंतर लगेचच बातमीला सुरुवात होते आणि पहिला परिच्छेद म्हणजेच बातमीचा शिरोभाग होय, ठीक नाही. मग आता हा जो काही आपण शीर्षक वाचलेलं असतं, शीर्षक वाचल्यानंतर मनामध्ये जी काही उत्कंठा निर्माण झालेली असते की बातमीमध्ये काय दिलेलं असेल किंवा कोणती घटना घडलेली आहे, तर ही जर जाणून घेताना आपण जेव्हा पहिला परिच्छेद वाचतो तेव्हा त्या परिच्छेद वाचल्यानंतर वाचकाच्या मनातील असणारी उत्कंठा या ठिकाणी पूर्ण होते. म्हणजे बातमीतील अत्यंत महत्वाचा भाग या शिरोभागामध्ये लिहिलेला असतो आणि म्हणूनच वाचकाची उत्कंठा जी आहे ती या ठिकाणी पूर्ण झालेली असते. हा झाला आपला बातमीचा चौथा टप्पा. त्यानंतर येतो तो बातमीची विस्तृत, आपल्याला या ठिकाणी तपशील किंवा विस्तृत बातमी देणं हे आवश्यक असतं आणि हा विस्तृत तपशील या ठिकाणी आपल्याला दुसऱ्या परिच्छेदामध्ये वाचायला मिळतो, ठीक आहे. शिरोभागानंतरच्या परिच्छेदामध्येच बातमीचा विस्तृत तपशील दिलेला असतो. बातमीचा मागचा पुढचा संदर्भ या भागामध्ये स्पष्ट केलेला असतो. ते आपल्याला या ठिकाणी मग एखादा कार्यक्रम झालेला असेल आणि त्या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे कोण आहेत, विद्यार्थ्यांच्या स्पर्धा त्या ठिकाणी झालेल्या असतील तर त्याचा उल्लेख करणं असेल, त्यांना बक्षीस त्या ठिकाणी वितरित करणं असेल, या सगळ्या गोष्टी आपल्याला या बातमीच्या तपशिलामध्ये त्या ठिकाणी म्हणजे दुसऱ्या परिच्छेदामध्ये लिहिणं आवश्यक असतं. असे एकूण आपले बातमी लेखनाचे हे 5 भाग पडतात.
की नाही. आणखीन कोणती काळजी घेतली पाहिजे बरं बातमी लेखन करताना? तर बातमी ही कधीही त्या ठिकाणी पालाळिक नसावी, म्हणजे इकडून तिकडून किंवा ओढून ताडून लिहिलेली बातमी आपल्याला या ठिकाणी लिहायची नाही. आत्ताच वर आपण उल्लेख केल्याप्रमाणे बातमीमध्ये स्थळ आणि काळ याचा आवर्जून आपल्याला काय करायचा आहे, उल्लेख करायचा आहे. त्याच्यानंतर घटना जशी घडली आहे तशी आपल्याला काय करायची आहे, लिहायची आहे. बातमीमध्ये कल्पनेला वाव नसतो, कल्पना लिहायची नसते. बातमी जशी घडली आहे, सत्य घटना, वस्तुस्थिती दर्शक ती बातमी असली पाहिजे आणि त्या बातमीमध्ये आपण तटस्थ वृत्ती त्या ठिकाणी असली पाहिजे. आपण तिथे कुठेही नाही आहोत, की नाही. आपण या ठिकाणी बातमी लिहित असताना आपला त्या बातमीमध्ये कुठेही सहभाग नाहीये. आपण फक्त जी घटना घडली ती घटना, जी सत्य घटना आहे ती मांडणं या ठिकाणी आवश्यक असतं. आता बातमी लेखन करत असताना भाषा ही साधी आणि सोपी असावी, वाक्य ही छोटी असावी, परिच्छेद लहान असावा आणि बातमीला योग्य शीर्षक ही आपण द्यायला हवाय. एखाद्या समारंभाची जर बातमी असल्यास, आत्ताच मी सांगितलं तुम्हाला की एखादा जर समारंभ असल्यास आणि त्या समारंभामध्ये अध्यक्ष कोण होते, प्रमुख पाहुणे कोण होते ना, याचा आवर्जून उल्लेख आपल्याला ह्या बातमीच्या तपशिलामध्ये म्हणजे दुसऱ्या परिच्छेदामध्ये लिहिणं आवश्यक असतं. बातमीमध्ये कोणाच्याही व्यक्तिगत आपल्याला त्या ठिकाणी निंदा नालस्त करायची नाहीये, ठीक आहे. एखाद्या समाजातील भावना भडकवणारा आणि वंदनीय व्यक्तींचे प्रतिमा डागळणारा मजकूर सुद्धा आपल्याला बातमीमध्ये लिहायचा नाहीये ना. तर अशा पद्धतीने ही बातमीचे आपल्याला लिहित असताना ही काळजी घेणं आवश्यक असतं. मग आपण एक उदाहरणाच्या स्वरूपामध्ये पाहूया की या 5 टप्प्यांचा किंवा या 5 भागांचा वापर करून आपण बातमी कशी लिहितो बरं. तर एक उदाहरण आपण पुढील प्रमाणे आता पाहूया. मी माझ्या शाळेची एक बातमी तयार केलेली आहे आणि तिचं शीर्षक बघा काय आहे. रापमार्ग मनपा माध्यमिक शाळा बांद्रा पूर्व, भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा. विद्यार्थी मित्रांनो, हे आपल्या बातमीचं शीर्षक आहे की नाही. म्हणजे भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा झालेला आहे आणि त्या विषयाला धरून आता आपल्याला किंवा त्या शीर्षकाला धरून आता पुढील आपल्याला जे काही 5 टप्पे आहेत ते 5 टप्पे आपल्याला लिहायचे आहेत. तर ते काय आहेत ते आता आपण बघूया. बघा, पहिला टप्पा तर इथे पूर्ण होतो की शीर्षक लिहिणं, म्हणजे रापमार्ग मनपा माध्यमिक शाळा बांद्रा पूर्व, भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा. दुसरा टप्पा येतो तो म्हणजेच आपल्याला बातमीचा स्रोत लिहिणं आवश्यक असतं, बरोबर. याच्या नंतर लगेचच तुम्ही आमच्या वार्ताहराकडून असंही लिहू शकता किंवा मी ज्या पद्धतीने आता इथे तुम्हाला स्क्रीनवरती दिसतंय की आमच्या वार्ताहराकडून असं एका कंसामध्ये त्या ठिकाणी मी लिहिलेलं आहे आणि स्थळ व दिनांक बघा, मुंबई, दिनांक 15 ऑगस्ट असा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. म्हणजे याचा अर्थ आपण आता बातमी लेखनाचे 3 टप्पे पूर्ण केले आहेत. म्हणजे शीर्षक लिहिला, त्यानंतर स्रोत लिहिला बातमीचा, त्याच्यानंतर आपण स्थळ व दिनांकाचा उल्लेख केला. आता पुढचा टप्पा म्हणजेच बातमीचा शिरोभाग म्हणजेच पहिला परिच्छेद. त्यामध्ये रापमार्ग मनपा माध्यमिक शाळेत भारताचा स्वातंत्र्य दिन सोहळा उल्हासात साजरा करण्यात आला. स्वातंत्र्य दिन प्रसंगी शाळेतील मुलांनी राष्ट्रगीत, ध्वजगीत आणि देशभक्तीपर गीत सादर केली. या कार्यक्रमाप्रसंगी स्थानिक नगरसेवक श्री, तुम्ही इथे नाव टाकू शकता, जे काही तुमच्या ज्या परिसरातील असणारे नगरसेवक जर त्या कार्यक्रमाला उपस्थित असतील तर तुम्ही तिथे नाव टाकू शकता. मी इथे डॅश केले, डॅश यांच्या शुभ हस्ते सकाळी 7:30 किंवा वाजता ध्वजारोहण कार्यक्रम त्या ठिकाणी करण्यात आला. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून शाळेमध्ये स्वातंत्र्य दिन निमित्त, आता हा दुसरा परिच्छेद जो की आपण सविस्तर त्या ठिकाणी तपशील बातमीचा द्यायचा आहे. त्यामध्ये आपण काय उल्लेख केलाय बघा. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून शाळेमध्ये स्वातंत्र्य दिन निमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. प्राथमिक आणि माध्यमिक अशा 2 गटांमध्ये ही स्पर्धा पार पडली. काही विद्यार्थ्यांनी देशभक्ती यावर आधारित नाटिका सादर केली. अतिशय चांगला प्रतिसाद या कार्यक्रमाला लाभला.
यानंतर प्रमुख पाहुणे आणि शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री डॅश यांचे भाषण झाले. स्पर्धेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले. म्हणजे बातमीला पूर्णत्वाकडे आणायचं आहे, बातमीला पूर्णत्व द्यायचं आहे, हे दुसऱ्या परिच्छेदामध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. अशा पद्धतीने हे 5 टप्पे या बातमीमध्ये असतात आणि हे 5ही टप्पे आपल्याला त्या ठिकाणी व्यवस्थित लिहिणं आवश्यक असतं. अशा पद्धतीने ही बातमी आपण लिहायची आहे. तर ही बातमीचे 5ही टप्पे आपल्याला कळले असतील ना. तर आता आपण पुढचा घटक म्हणजेच जाहिरात लेखन याविषयी आपण पाहणार आहोत. जाहिरात लेखन हाही 5 गुणांचा प्रश्न आहे, आपल्याला परीक्षेमध्ये विचारलेला असतो. जाहिरात लेखन हे करत असताना आपल्याला त्या ठिकाणी जाहिरात म्हणजे काय हे आधी आपण पाहूया. आता जाहिरात म्हणजे काय? जाहिरात या शब्दातच तिचा अर्थ सामावलेला आहे. इंग्रजीत जाहिरातीसाठी ऍडव्हर्टाइजमेंट हा शब्द आहे. यामध्ये ऍडचा अर्थ कडे आणि वेरफोचा अर्थ वळणे किंवा लक्ष वेधून घेणे असा आहे. म्हणूनच लोकांचे लक्ष एखाद्या गोष्टीकडे वेधून घेते ती म्हणजे काय बरं? जाहिरात होय, ठीक आहे. जाहिरात अशी करावी की लोकांचं काय त्या ठिकाणी लक्ष वेधून घेणारी ती जाहिरात असावी. विविध क्षेत्रात निर्मित वस्तू उत्पादने आणि याचे ग्राहकाकडून मागणी निर्माण करणारी जाहिरात ही काय आहे? कला आहे. विद्यार्थी मित्रांनो, जाहिरात लिहिण्याची कला जर आपल्यात असेल ना तर आपल्याला जाहिरात कंपन्यांमध्ये करिअर करण्याची संधीही प्राप्त होते किंवा आपण त्या जाहिरातीमध्ये करिअर सुद्धा त्या ठिकाणी करू शकतो. आजचं युग हे संगणक व इंटरनेट मोबाईल ह्या क्रांतीमुळे जाहिरातीचं क्षेत्र इतकं विस्तारित झालेलं आहे की क्रीडा, शिक्षण, आरोग्य, व्यापार, दळणवळण, प्रसार माध्यम, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रामध्ये जाहिरातीला विशेष महत्व प्राप्त झालेलं आहे. म्हणूनच हे युग जाहिरातींचे युग असे म्हणणे वावगेही ठरणार नाहीये. जाहिरात हा संदेश स्वरूपाचा संवाद असतो आणि कोणत्याही संवादाचे महत्वाचं माध्यम हे म्हणजे भाषा असते ना. जाहिरात लेखनात भाषा खूप महत्वाची असते. त्यामुळे या ठिकाणी जाहिरात लेखनाचे त्या ठिकाणी शब्द किंवा त्या ठिकाणी भाषा वापरताना साधी, सोपी ना, की ग्राहकांना लगेच ती त्या ठिकाणी वाचता येणारी अशी त्या ठिकाणी भाषा वापरणं गरजेचं आहे. तर जाहिरातीचं माध्यम कोणती बरं? तुम्ही सर्वत्र जाहिराती पाहता, बरोबर की नाही? मग जाहिरातीची माध्यमं जर बघितली तर आपण इंटरनेटवरती त्या ठिकाणी पाहतो की जाहिरात आपल्याला ना एखादा व्हिडिओ पाहत असताना मध्ये जाहिराती सुद्धा त्या ठिकाणी आता पाहायला मिळतात. आपण युट्यूब चॅनलवरती गेलो तर एखादा व्हिडिओ पाहताना तिथे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी जाहिराती पाहायला मिळतात. चित्रपट बघितलं तर चित्रपटाच्या सुरुवातीला किंवा मध्यांतरानंतर आपल्याला जाहिराती पाहायला मिळतात. वृत्तपत्रांमध्ये छापील जाहिराती पाहायला मिळतात. मासिकांमध्ये सुद्धा आपण जाहिराती पाहतो आणि आकाशवाणी म्हणजेच रेडिओ केंद्रावरून सुद्धा आपल्याला जाहिराती ऐकायलाही मिळतात. दूरदर्शनवरती तर आपण दृकश्राव्य माध्यमातून सतत आपण पाहत आलेलो आहोत की जाहिराती म्हणजे एखादी मालिका असेल, चित्रपट असेल तर प्रत्येक वेळेस आपल्याला त्या ठिकाणी काय दिसते? जाहिरात दिसते. त्यानंतर चौकामध्ये जे फलक लावलेले असतात त्या फलकांवरती सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी जाहिराती पाहायला मिळतात. गर्दीच्या ठिकाणी सुद्धा आपण पत्रके वाटतानाही पाहतो. हे तुम्ही सगळेजणांनी अनुभवलेलं आहे. यानंतर जाहिरात लिहिताना आपण कोणती काळजी घेतली पाहिजे याकडे आपण वळूया. जाहिरात कोणत्या वस्तूची अथवा सेवेची आहे हे ठळकपणे व लक्षवेधक रीतीने आपल्याला जाहिरातीमध्ये मांडणं आवश्यक आहे. जाहिरात तयार करताना मथळा म्हणजे शीर्षक आणि उपमथळा त्या खालील आपण लिहित असतो. त्याच्यामध्ये सुभाषिते, सुवचने, सुप्रसिद्ध कवितेतल्या व गाण्यातल्या ओळी किंवा काव्यमयतेचा आभास निर्माण करणाऱ्या ओळी आणि लोकांमध्ये विशेष लोकप्रिय असलेल्या शब्दप्रयोग इत्यादींचा उपयोग करणं आवश्यक आहे किंवा आपण जर केला तर अतिशय त्या ठिकाणी आकर्षक ही जाहिरात होणार आहे. जाहिरातीमध्ये त्या ठिकाणी कमीत कमी शब्दांचा वापर असणं आवश्यक आहे.
मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे जाहिरातीमध्ये भाषा ही साधी, सोपी व वेधक असावी, जेणेकरून आपल्याला ग्राहकांना आपल्या जाहिरातीकडे वळवता येईल किंवा त्यांना वाचताना त्या ठिकाणी कुठेही अडचण येणार नाही. व्यापारातली भाषा वापरली तरी चालेल. भाषा क्लिष्ट, किचकट आणि बुद्धीला ताण द्यायला लावणारी नसावी. समाजातील प्रचलित संकेत, लोकभावना यांना धक्का देणारी भाषा ही नसावी. काव्याचा जर आभास निर्माण करणारी लयबद्ध शब्दरचना जाहिरात ही काय करू शकते? आकर्षक बनवू शकते. विनोदाची पखरण करता आल्यास उत्तमच असणार आहे जाहिरातीमध्ये. त्यानंतर जाहिरातीला इथे विशेष लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. जाहिरातीला चित्रांची जोड देता आल्यास जाहिरात अधिक प्रभावी होते हे खरं, परंतु जाहिरात लेखनामध्ये चित्र काढणं किंवा चित्रकलात्मक सजावट करणं हे परीक्षेच्या दृष्टीने अनिवार्य नाही. याला कोणत्याही प्रकारचे गुण दिले जाणार नाहीत. त्यामुळे जाहिरात लिहित असताना चौकटीमध्ये आपल्याला जाहिरात लिहायची आहे. कुठेही आपण त्या ठिकाणी चित्र काढण्यामध्ये वेळ घालवायचा नाहीये, त्याला गुण दिले जाणार नाहीये. त्यामुळे डिझाईन काढणं किंवा विशेष आपण काहीतरी तिथे चित्र त्या ठिकाणी काढणं म्हणजे आपल्याला चांगले गुण मिळतील असं असणार नाही, की नाही. तितकासा वेळही आपल्याकडे नाहीये, त्यामुळं चित्र काढण्यामध्ये जास्त वेळ घालू नये. यानंतर ग्राहकांच्या आवडी, गरज, सवयी आणि फॅशन या सतत बदलत असतात आणि जाहिरातीत या बदलांचा प्रभाव आपल्याला दिसला पाहिजे, है ना. की आपण बघतो की जुनी जाहिरात पुन्हा पाहतो का आपण? नाही. कारण सतत माणसांमध्ये काय होत असतात किंवा समाजामध्ये बदल होत असतात. त्यांच्या सवयी, त्यांच्या गरजा ह्या सतत बदलत असतात आणि समाजाला नवीन काहीतरी हवं असतं. आणि म्हणूनच जाहिरातीमध्ये सुद्धा ग्राहकांचे जे काही त्या ठिकाणी अपेक्षा आहेत त्या अपेक्षा पूर्ण झाल्या पाहिजेत. त्यामुळे ग्राहकांच्या आवडी, गरजा आणि सवय व फॅशन यांचा विचार जाहिरातीमध्ये झालेला पाहिजे. जाहिरातीत भाषिक रूप महत्वाचे. साध्या चौकटीमध्ये योग्य ओळीमध्ये केलेली मांडणी ही पुरेशी असते. मी आत्ताच सांगितलं की आपण जाहिरात लिहित असताना आपल्याला एका चौकटीमध्ये त्या ठिकाणी ही जाहिरात लिहायची आणि विशेष इथे लक्ष द्यायचं आहे की जेव्हा आपण जाहिरात लिहितो तिथे पेनानेच आपण त्या ठिकाणी डिझाईन वगैरे काढायची तर नाहीच आहे पहिली गोष्ट, आणि पेनाचाच वापर करायचा आहे. नाहीतर काही विद्यार्थी काय करतात की पेन्सिलचा वापर करतात, चौकटी आखायला पेन्सिलचा वापर करतात किंवा मध्येच डिझाईन काढण्यासाठी पेन्सिलचा वापर करतात. तर हे करायचं नाहीये. विशेष करून आपल्याला ज्या बोर्डाचे जी काही त्या ठिकाणी सूचना आहेत त्यानुसारच आपल्याला परीक्षेमध्ये त्याचं उत्तर त्या ठिकाणी लिहिणं, ती कृती सोडवणं आवश्यक आहे. पेनानेच ती कृती सोडवणं या ठिकाणी गरजेचं आहे, म्हणजे पेन्सिलचा वापर करायचा नाहीये. आणि शेवटचं म्हणजे की जाहिरातीच्या शेवटी आपल्याला संपर्क लिहिणं खूप गरजेचं असतं. की ग्राहकाने ती वस्तू कुठून मागवणार आहे, मग त्या संपर्कावरती त्याला त्या ठिकाणी मग फोन असेल, ईमेल असेल किंवा एखादी वेबसाईट असेल तर ही वेबसाईट आपल्याला त्या ठिकाणी येणं गरजेचं आहे किंवा त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच इथे जाहिरातीत संपर्क स्थळ किंवा ईमेल आयडी असा उल्लेख करणं गरजेचं आहे. यानंतर जाहिरात लेखनाच्या मूल्यमापन कृती कोणत्या आहेत? आपल्याला परीक्षेमध्ये जाहिराती कशा विचारल्या जाऊ शकतात किंवा याचे प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो? तर शब्दावरून जाहिरात लेखन करा, जाहिरात देऊन त्यावरील कृती सोडवणं असेल, विषय देऊन जाहिरात लेखन करणं असेल किंवा दिलेल्या जाहिरातीचे अधिक आकर्षक पद्धतीने पुनर्लेखन करणं. त्याचं एक उदाहरण बघूया आपण. पुढे दिलेलं या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवरती की वरील जाहिरातीत अधिक आकर्षक स्वरूपात पुनर्लेखन करा. म्हणजे जी चौकट आपण या ठिकाणी पाहतो त्या चौकटीमध्ये दिलेली जाहिरात ही आपल्याला पुन्हा लिहायची आहे आपल्या पद्धतीने आणि आकर्षक रीतीने. त्या ठिकाणी काय करायचं आहे, ही जाहिरात आपल्याला पुन्हा लिहायची आहे. याच्यानंतर जर दुसरं बघितलं तर जाहिरातीचा प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो, तर एखादा विषय देऊन आपल्याला जाहिरात लिहिण्यासाठी सांगितली जाऊ शकते. जसं की या ठिकाणी विषय दिलाय की अलका ड्रेसेस, मग शालेय गणवेशाचे विक्रेते है ना. एका दुकानाची जी काही जाहिरात आहे की जिथे शालेय गणवेश त्या ठिकाणी मिळतात याची जाहिरात तुम्हाला त्या ठिकाणी करायला सांगितलेली आहे.
याच्यानंतर शब्दावरून जाहिरात लेखन करण्यासाठी सांगितले. मग काही शब्द दिले जातील, जसं उदाहरणार्थ या ठिकाणी आपण पाहतो बेकरी असेल, केक असेल, है ना, स्पेशलिस्ट असेल, आईस्क्रीम, ताजे पदार्थ, ग्राहक समाधान, असे काही शब्द दिले जातील आणि या शब्दांवरून तुम्हाला काय करायचे आहे, जाहिरात लेखन करायची आहे. असे हे आपल्याला जाहिरातीची कृती या ठिकाणी परीक्षेमध्ये विचारली जाऊ शकते. आणि त्यामुळं आपण या तिन्ही पद्धतीने किंवा आपल्याला जेवढे त्या ठिकाणी पुनर्लेखन करा म्हणा किंवा विषयावरून जाहिरात म्हणा किंवा त्या ठिकाणी शब्दावरून जाहिरात म्हणा, याचा सराव करा, जेणेकरून आपल्याला कोणत्याही प्रकारची त्या ठिकाणी किंवा कृती सांगितली तर आपण त्या ठिकाणी सोडू शकू. यानंतर आपण काही नमुने पाहूया की जाहिरात लेखन कसं करायचं आहे. या नमुन्यांच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी पाहूया. आता ही जी काही तुमच्या समोर स्क्रीनवरती दिसते की ही शब्दावरून आपल्याला काय करायचे आहे, जाहिरात तयार करायची. की खालील शब्दावरून आकर्षक जाहिरात तयार करा. आता कोणती कोणती शब्द दिलेले आहेत, तर एक म्हणजे संगणक वर्ग, दुसरा दिलाय तंत्रज्ञानाशी मैत्री, तिसरा दिलाय खास सवलत आणि चौथं दिलंय प्रवेश मर्यादित. आता हे शब्द आपल्या समोर दिलेले आहेत आणि या शब्दावरून आपण जाहिरात कशी तयार करायची आहे, जे मागील सांगितलं आपण की जाहिरात तिला त्या ठिकाणी जाहिरात करण्यासाठी कोणकोणती काळजी घेतली पाहिजे, कोणकोणते त्या ठिकाणी आपण आवश्यक गोष्टींचा वापर केला पाहिजे. तर आपण या पुढील एका कृतीवरून आता आपण पाहूया एक नमुना आणि तो सोडवलेला आहे, तो बघूया आपण. या ठिकाणी बघा, सर्वप्रथम पहिल्या ओळीमध्ये आपण जर बघितलं तर काव्यमयतेचा आभास होतो आपल्याला. कवितेच्या काही ओळी म्हणा किंवा यमक जुळणाऱ्या काही ओळी म्हणा की जेणेकरून आपल्याला ती जाहिरात आकर्षक बनवता येईल. उदाहरण त्या ठिकाणी आपण समोर पाहतायत, मैत्री अमुची नव्या तंत्रज्ञानाशी नाती जुळवी विश्व समुदायाची. मैत्री अमुची नव्या तंत्रज्ञानाशी नाती जुळवी विश्व समुदायाशी. ही झाली सुरुवात आपली की जी काव्यमयतेचा कुठेतरी आपल्याला या ठिकाणी उल्लेख केला, म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी वाचायलाही आणि ग्राहकालाही ते त्या ठिकाणी चांगलं वाटणार आहे. संगणक प्रशिक्षणाचा विचार करत आहात, आजच भेट घ्या. कुठे, तर सुलभ संगणक प्रशिक्षण केंद्र. बघा विद्यार्थी मित्रांनो, जी वस्तू आपल्याला त्या ठिकाणी विकायची आहे, ज्या वस्तूची जाहिरात करायची आहे, त्या वस्तूंच्या वैशिष्ट्य लिहिणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून ग्राहक आपल्याकडे कसा वळेल हे आपल्याला पाहणं गरजेचं असतं. मग आता या सुलभ संगणक प्रशिक्षण केंद्राची वैशिष्ट्य काय आहेत बरं, आपल्याला या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. पहिलं म्हणजे काय, वैयक्तिक लक्ष आहे ना. जी सुलभ संगणक प्रशिक्षण केंद्र आहे या ठिकाणी आपलं वैयक्तिक लक्ष त्या ठिकाणी दिले जाणार आहे. सुसज्ज असे लॅब आहेत, अनुभवी प्रशिक्षक आहेत आणि कोर्स निवडीचे काय केलेलं आहे, आपल्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे. ही आमच्या प्रशिक्षण केंद्राची वैशिष्ट्य आहे. बरं, हे वर्ग कधी सुरू होणार आहेत, या चौकटीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की उन्हाळी संगणक वर्ग 1 मार्च 2020 पासून सुरू. दुसऱ्या चौकटीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं प्रवेश मर्यादित. त्याच्यानंतर खाली बघा, दिनांक 28 फेब्रुवारी 2020 पर्यंत निश्चित करा आपला प्रवेश आणि फीस मध्ये मिळवा 20% सवलत है ना. म्हणजे जाहिरातीमध्ये सवलत, माफक दर की नाही असा जर उल्लेख केला तर ग्राहकाला त्या ठिकाणी लवकर आकर्षित करता येतं की नाही. आपण कधी बी बाहेर गेलो, एखादी जाहिरात पाहिली तर तिथे मुफ्त दिलं असेल, फ्री दिलं असेल तर आपण लगेच आकर्षित होतो की हा इथे काहीतरी फ्री आहे किंवा एकावर एक फ्री देणं असेल. म्हणजे हे जे काय ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी या ठिकाणी याचा उल्लेख करणं गरजेचं असतं. याच्यानंतर आपण संपर्क लिहित असतो की नाही. ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आपल्याला पत्ता देणं खूप गरजेचं आहे. आता इथे त्या ठिकाणी पाहायला मिळतं आमचा पत्ता यशोदा नगर, महात्मा गांधी पार्क, लातूर 413512. अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी पत्ता नोंदवू शकतो. त्यानंतर वेळ दिली सकाळी 8 ते सायंकाळी 8 पर्यंत जे प्रशिक्षण त्या ठिकाणी केंद्राचा वेळ दिलेला आहे. आणि त्यानंतर संपर्क पाहायला मिळतो आपल्याला या चौकटीमध्ये दिलेला आहे. संपर्क तुम्ही मोबाईल नंबर त्या ठिकाणी देऊ शकता, ईमेल आयडी आणि एखादी वेबसाईट तुम्ही www ने तुम्ही त्या ठिकाणी सुरू करून त्या ठिकाणी एखादी वेबसाईट देऊ शकता. म्हणजे संपर्क क्रमांक या ठिकाणी दिलाय 020842558 असा उल्लेख या ठिकाणी संपर्क क्रमांकासाठी केलेला आहे. आणि खाली वेबसाईट दिली आहे www. इथे तुम्ही त्या ठिकाणी नोंदवायची आहे एखादी वेबसाईट किंवा त्या ठिकाणी www ने सुरुवात करायची आहे.
तर अशा पद्धतीने हा एक पहिला नमुना आपल्याला या ठिकाणी शब्दांवरून जाहिरात कशी करायची आहे ही या ठिकाणी पाहायला मिळतं. आता याच्यामध्ये तुम्ही बदलही करू शकता, तुमच्या पद्धतीने तुम्ही आकर्षक कशी करू शकता हे तुम्ही त्या ठिकाणी बघायचं आहे की नाही. ही प्रत्येकाच्या अंगी असणारी एक कला आहे, ती कला आपण त्या ठिकाणी दाखवणं गरजेचं आहे. यामुळं ही आकर्षक कशी बनवायची हे आपण त्या ठिकाणी सरावाने आपल्याला ते जमणार आहे. यासाठी काय करावं लागेल, आपल्याला निरीक्षण करावे लागेल, वेगवेगळ्या जाहिराती आपल्याला पाहाव्या लागतील की नाही. म्हणून आता आजपासूनच लक्ष द्या की आपण जाहिराती जर पाहत असो तर व्यवस्थित पहा की त्या जाहिराती कशा केल्या गेलेल्या आहेत है ना. एखादं पत्रक आपल्याला जाहिरातीचं प्राप्त झालेलं असेल तर ती जाहिरात कशी केलेली आहे. जर तुम्ही निरीक्षण केलं तर उत्तम अशा जाहिराती तुम्ही काय करू शकता, लिहू शकता किंवा त्या ठिकाणी तयार करू शकता. पुढे आपण एक दुसरी कृती पाहूया. दुसरी आहे आपल्याला दिलेल्या विषयावरून आपल्याला जाहिरात तयार करायची. त्यामध्ये भारतीय पुस्तकालय, विविध प्रकारच्या पुस्तकांचे एकमेव विक्रेते असा एक विषय दिलेला आहे आणि या विषयाला धरून आपल्याला काय करायची आहे, जाहिरात लिहायची आहे. मग चला तर मग आपण पुढे आपण ही जाहिरात कशी लिहायची आहे ते पाहूया. बघा या ठिकाणी सुद्धा कवितेच्या काही ओळी या ठिकाणी आपण घेतलेल्या आहेत. पुस्तक माझा जिवलग मित्र खरा, पुस्तक माझा जिवलग मित्र खरा, संगतीने वाहत राही ज्ञानरूपी झरा, संगतीने वाहत राही ज्ञानरूपी झरा. विविध प्रकारची पुस्तके पाहण्यासाठी व खरेदीसाठी आजच भेट द्या. कुठे भेट द्यायची आपल्याला, तर भारतीय पुस्तकालय है ना. शीर्षक महत्वाचं आहे, आपल्याला शीर्षक सुद्धा त्या ठिकाणी ठळकपणे लिहिणं आवश्यक आहे. आता पुन्हा बघा या ठिकाणी आपल्याला चौकटींमध्ये एक सवलत दाखवली की शालेय पुस्तकावर 10% सवलत. सवलत दिल्यामुळं ग्राहकाला आकर्षित करणं सोपं जातं. वेळ दिलेली आहे सकाळी 10 ते सायंकाळी 8 पर्यंत आहे ना. पुस्तकालय जी काय आहे याची वेळ आपल्याला या ठिकाणी नोंदवलेली आहे चौकटीमध्ये. पुन्हा आमच्या पुस्तकालयाचे वैशिष्ट्य कोणते आहेत, मी मागे सांगितलं की एखादी जाहिरात करताना जे काही शीर्षक आहे त्याचं वैशिष्ट्य सांगणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला ग्राहकाला आकर्षित करता येईल की आमच्याकडे काय काय आहे है ना. आम्ही वेगळे कसे आहोत, इतरांपेक्षा वेगळे कसे आहोत हे दर्शवणं खूप महत्वाचं आहे. कारण आपल्याला लोकांना ग्राहकांना काय द्यायचं आहे की वेगळं पण द्यायचं. वेगळं असेल तर ती लोक येणार आहेत है की नाही, ग्राहक आपल्याकडे येणार आहे. वेगळं नसेल तर तिकडे त्या ठिकाणी जाण्याची शक्यता कमी. म्हणून वेगळेपण काय आहे, आपल्यातलं वेगळेपण काय आहे, आपल्यातलं वैशिष्ट्य काय आहे हे दाखवणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. म्हणूनच आमची वैशिष्ट्य काय, तर विविध प्रकारची पुस्तके उपलब्ध, दर्जेदार प्रकाशनाची पुस्तके ना, माफत किंमत आणि घरपोच सेवा उपलब्ध है ना. आम्ही घरपोच सेवा सुद्धा या ठिकाणी उपलब्ध करतो आहोत असा उल्लेख सुद्धा आपण या ठिकाणी करतो आहोत. आमचा पत्ता काय, यशोदानगर, महात्मा गांधी पार्क, लातूर 413512 आणि संपर्क क्रमांक 02084258 आणि वेबसाईट आपण देतो किंवा ईमेल मोबाईल क्रमांक आपण इथे उल्लेख करत असतो www आणि आपण या ठिकाणी एखादी वेबसाईट आपण देऊ शकतो. अशा पद्धतीने ह्या दोन ना कृतीच्या माध्यमातून जाहिरात कशी करावी हे आपल्याला या ठिकाणी नक्कीच समजलेलं असेल. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सुद्धा अशा विविध जाहिराती तयार करू शकता किंवा बातमी सुद्धा लिहू शकता. मी तुम्हाला काही मूल्यमापन कृती या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि त्या तुम्ही त्या ठिकाणी घरी सोडवायच्या आहेत. आणि त्यामुळं मी एक बातमी या ठिकाणी दिलेली आहे. खालील बातमी लेखन कृती सोडवा. नव महाराष्ट्र विद्यालय शिरवळ या विद्यालयात शिक्षक दिन साजरा झाला. या समारंभाची बातमी आपल्याला काय करायची आहे, तयार करायचे. मग ह्याच्यामध्ये आपण या 5 जे काही आत्ताच आपण विभाग पाहिले बातमी लेखनासाठी 5 विभाग कोणते आहेत, तर त्याच्यामध्ये पहिलं शीर्षक महत्वाचं आहे, दुसरं बातमीचा स्रोत महत्वाचा आहे, तिसरं स्थळ व दिनांक, त्या ठिकाणी म्हणजे पहिला शिरोभाग म्हणजेच पहिला परिच्छेद आणि बातमीचा तपशील म्हणजेच दुसरा परिच्छेद आणि बातमी ही पूर्णत्वाकडे तुम्हाला आणायची आहे. अशा पद्धतीने या 5 टप्प्यांचा वापर करून तुम्ही ही बातमी तयार करायची आहे आणि आपल्या विषय शिक्षकांना ती दाखवायची आहे. यानंतर मी दुसरी कृती तुम्हाला त्या ठिकाणी दिलेली आहे. खालील विषयावर आकर्षक जाहिरात तयार करायची आहे.
आता कोणता विषय दिलेला आहे बरं? जगदंबा दुग्धालय है ना, दुग्धजन्य पदार्थाचे विक्रेते, होलसेल दरात किरकोळ विक्री केंद्र, संभाजीनगर, मुंबई, असा तुम्हाला एक विषय दिलेला आहे. आता तुम्हाला या आपल्या जगदंबा दुग्धालयामध्ये काय वैशिष्ट्य आहे की नाही याचा उल्लेख करावा लागेल. तुम्हाला घरपोच सेवा त्या ठिकाणी असा उल्लेख करावा लागेल है ना, माफक दर लिहावा लागेल, किंवा तुम्हाला काय त्या ठिकाणी सवलत देता आले ते देऊ शकता तुम्ही. म्हणजे अशा वेगवेगळे त्या ठिकाणी शब्द वापरून ग्राहकांना आकर्षित करायचं आहे. तुम्हाला आताच मी मागील काही जाहिरातींच्या त्या ठिकाणी कोणती काळजी घेतली पाहिजे हे याचाही आपण त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. ही बातमी किंवा ही जाहिरात तुम्ही तुमच्या विषय शिक्षकांना लिहून दाखवा आणि अशाच चांगल्या बातम्या किंवा चांगल्या जाहिराती तुम्ही तयार करू शकता आणि आपल्या विषय शिक्षकांना ते दाखवूही शकता. तुम्हाला वरील सर्व त्या ठिकाणी विशेष दोन्ही घटक तुम्हाला योग्य ते त्या ठिकाणी समजले असतील अशी अपेक्षा करतो आणि मी तुमचे सर्व विद्यार्थ्यांचे अनेक अडचणीवर मात